आता राज्यातल्या विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। राष्ट्रप्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती मिळतेय। राष्ट्रभक्तीची देशभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकलं जात असल्याचं समजतंय। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमधल्या एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केलेली आहे। माजी सैनिक, क्रीडा शिक्षक आणि एनसीसी स्काउट गाईड्स हे विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देतील। यासाठी राज्यातील 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचं सुद्धा दादा भुसे यांनी सांगितलेलं होतं। त्याचबरोबर जे आमचे मिलिटरीचे गुण असतात, म्हणजे लीडरशिप झालं किंवा कन्सिडरेशन झालं, कॉम्रेडरशिप झालं, डिसिप्लिन झालं, हे सगळे गुण त्यांच्यामध्ये येतील आहे। अर्थात याचं जे सिलेबस आहे ते तयार करावं लागेल, कारण आपण काही मिलिटरी स्कूल चालवत नाही आहे किंवा सैनिक शाळा चालवत नाही आहे। त्याच्यामुळे त्या प्रकारचं ट्रेनिंग हे असणार नाही। आमच्या काळात जसे पीटीचे 1-2 पिरियड दिवसाला व्हायचे, एक खेळाचा एक पीटीचा, तसे 1 किंवा 2 पिरियड दर दिवसाला हे मुलांच्या करता होतील आणि एक चांगल्या प्रकारचा नागरिक निर्माण होईल असं मला वाटतं। तर लहान मुलांना सैन्य प्रशिक्षण न देता माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जर ते दिलं तर त्याचा फायदा होऊ शकेल असं निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी म्हटलंय। आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला, पाहूया। आपल्यासोबत आता सैन्य दलातून आपली सेवा बजावलेले आणि सैन्य दलात स्वतः काम केलेले सतीश ढगे सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, तुम्ही खूप वेळ सैन्यासाठी दिला, सैन्यासाठी म्हणजे देशासाठी काम केलं, तर अशा वेळेला तुम्ही हा विचार जेव्हा ऐकता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? नक्कीच शालेय शिक्षण मंत्र्यांनी ही जी भावना बोलून दाखवली की बालपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी त्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात यावं, ही भावना चांगली आहे। पण माझ्या मते मोडॅलिटी खरोखरच हे पहिलीपासून करावं का? तर मला वाटतं पहिलीपासूनच याला इंट्रोड्यूस करण्याची गरज नाही। ॲटलिस्ट 5वी पासून किंवा 8वी पासून जर अशा प्रकारचं सैनिकी प्रशिक्षण आपण इंट्रोड्यूस केलं तर ते जास्त संयुक्तिक ठरू शकेल। मी तर त्याच्या एक टप्पा पुढे जाईल की खरोखरच हे करण्याच्या अगोदर जे स्वतः व्हॉलंटियर करतात, म्हणजे NCC किंवा NSS किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र कॅडेट कोरच्या माध्यमातून जे स्वतःला शिस्तबद्ध पद्धतीने स्वतःला घडवू शकतात, असे विद्यार्थी व्हॉलंटियर ज्यावेळेस करतात त्यावेळेस कित्येक शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये तेवढ्या NCCच्या वॅकन्सीज नसतात। जर खरोखरच राज्य सरकारला असं काही करायचं असेल तर राज्य सरकारनं NCC डिरेक्टरेट, त्याचबरोबर केंद्र सरकारची चर्चा करून कशा प्रकारे महाराष्ट्राचा NCCचा कोटा वाढवता येईल आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी कशा प्रकारे NCCच्या ट्रेनिंगच्या मुशीतून जाऊन सिस्टमॅटिकली त्यांचं प्रोग्रेस, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करू शकतील, याकडे त्यांनी विचार केला पाहिजे। त्यांना जर डिसिप्लिन्ड पद्धतीनं आपल्याला काम करायला जर शिकवायचं असेल तर जसं बालमनावर तुम्ही देशभक्तीचे एक प्रकारचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करताय, तशाच प्रकारे आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना, राजकारण्यांना सुद्धा जे आहे कार्यक्षमतेचे धडे देण्यासाठी आर्म्ड फोर्सेसमध्ये त्यांची ट्रेनिंग म्हणा किंवा इंटर्नशिप करण्याविषयीचा मनोदय सरकारनं जे आहे त्याच्याविषयी सिरियसली विचार करावा। सरकारी कर्मचारी असतील किंवा त्यासोबत राजकारणी नेते किंवा त्यांची मुलं देखील असतील, त्यांना सुद्धा सैन्यात एक वेळेस घेऊन जावं, अशी या ठिकाणी मागणी जी आहे म्हणा किंवा अशी प्रतिक्रिया जी आहे ती सतीश ढगे सरांनी दिलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।